हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. सकाळी सकाळी बागेपासूनच आपल्या दिवसाची सुरुवात होते आणि बागेतल्या सगळ्या झाडांना छान असं पाणी देऊन घेते. बागेतल्या झाडांना पाणी दिले की आपल्यालासुद्धा आंघोळ केल्यानंतर कसं भारी वाटतं, टवटवीत फ्रेश. तसंच झाडांनासुद्धा पाणी दिल्यानंतर झाडंसुद्धा अशी मान करून उभी राहतात आणि फुलंसुद्धा खूप छान देखणी दिसतात. तर बागेपासूनच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आणि कसं आहे, मला बागेत आल्याशिवाय आणि बागेतल्या झाडांना पाणी दिल्याशिवाय किंवा हे सगळं आहे ना मला खूप आवडतं. काय म्हणतात की माझी जीव की प्राण म्हणजे ही माझी बाग. ह्या बागेला मी खूप जोपासलेला आहे आणि त्यानंतरच ही बाग इतकी छान बहरलेली आहे. त्यामुळे मला ही बाग फार आवडते. आता भरपूर अशी झाडं लावायची राहिलेली आहेत, आणखीन तीसुद्धा आता ह्या पावसाळ्यात लावून घेणार आहे. तर ह्या झाडांनासुद्धा पाणी द्यायला मस्त छान असं सगळीकडून पाईपाने पुरतो बरं का, सगळीकडे पाईप. त्यामुळे सगळ्या झाडांना छान भरपूर पाणी मिळतं. आणि असं मी मोटर लावून प्रेशरनंच पाणी देत असते, जेणेकरून सगळ्या झाडांना भरपूर असं पाणी मिळेल. तर सगळ्या झाडांना पाणी देऊन दिल्यानंतर पाणी देऊन झाल्यानंतर तुम्हाला मी फुलं दाखवते. आपलं जे गुलाब दिसते ना, ते इतकं सुंदर भरतं आहे ना. हे गुलाब इतकं छान छान, इतकं ह्याला गुलाब येतात ना, खूप भारी वाटतं आहे बघायला. बघू शकता इकडे मस्त अशी गुलाबं येतात. आणि ह्या गुलाबाच्या कांड्या आता भरपूर अशा तयार करणार आहेत आणि कुंड्यांमध्ये सुद्धा लावणार आहे, कारण हे गुलाब खूप सुंदर दिसायला, खूप सुंदर आहे आणि छान वाटतं. मग हे अशा भरपूर अशा लावल्यानंतर भारी होईल आणि भरपूर अशी फुलं मिळतील आपल्याला. त्यामुळे आता त्याची कटिंग ज्यावेळेस मी आता करणार आहे ना, त्यावेळेस ह्या सगळ्या गुलाबाच्या कांड्या तयार करणार आहेत आणि प्रत्येक कुंडीमध्ये एक गुलाबाचं झाड लावणार आहे, कारण हे गुलाब मला फार आवडतं. आज पाणी भरपूर आलेलं होतं, त्यामुळे टाकी टाच भरली होती. आणि पाणी आल्यानंतरच मी ज्यावेळेस नळाला पाणी आलं ना, तर त्याच वेळेस मी झाडांना पाणीसुद्धा देऊन घेतलं. इकडे बघू शकता, हाताला पाणी वरती येते. झाडांना सगळ्या पाणी घालूनसुद्धा भरपूर असं पाणी शिल्लक राहिलं होतं. सकाळी झाडांना पाणी घालूस्तोवर, दारातलं सगळं साफसफाई स्वच्छता करूस्तोवर बराचसा टाईम झाला होता मला. सुट्टीच्या दिवशी एवढं काही स्वयंपाकाचा लोड नसतो मला, आणि आज ह्यांना सुट्टी होती, त्यामुळे सुट्टीच्या दिवशीचं काही स्वयंपाकाचा लोड नव्हतं. त्यामुळे घरातली सगळी कामं पटापट आवरून घेतली. आणि म्हटलं घरातली सगळी मंडळी सकाळी लवकर घराच्या बाहेर गेली ना की फरशा लवकर पुसून होतात आणि फ्रेश वाटतं मग. तर हे सकाळी लवकरच गेले होते. सुट्टी म्हणजे कसं, सुट्टी असली तरी ह्यांना पगार वगैरे करायला जावंच लागतं. त्यामुळे फरशी पुसून मला स्वामींची पूजा वगैरे करायची होती. म्हणून म्हटलं आज हे लवकर गेल्यामुळे स्वामींची पूजा राहिली होती, त्यामुळे त्यांनी सांगून गेले की स्वामींची पूजा तेवढी राहिली आहे कर म्हणून. तर म्हटलं चला, आता फरशी पुसल्याशिवाय आमच्याकडं एक रूल आहे, सकाळी हे सुद्धा घरातली हॉलची लादी पुसल्याशिवाय ना स्वामींची पूजा करत नाहीत. आणि त्यामुळे सवय लागलेली आहे, कारण पारुष्य ह्याच्यावरती पूजा कशी करणार. किचन आणि हॉल आमचा पुसलेला असतो पूजा करायच्या अगोदर. बाकीच्या नंतर दुकान, बेडरूम हे नंतर पुसलं तरी होऊन जातं दुपारी वगैरे कामावरल्यानंतर. पण हॉल आणि किचन मात्र सकाळी लवकर पुसलेलं असतं. तर हे सगळी घरातली कामं करेपर्यंत, आणि खरं तर खूप लवकर उठले नव्हते आज. आणि तुम्हाला सांगते पण, उशिरा उठलेल्याचे तोटे आणि सकाळी लवकर उठलेल्याचे फायदे काय असतात ते. काय झालं होतं, रोज आता आपलं रोजचं 5-5:30ला उठणं होतं, त्यामुळे घरातली सगळी कामं बऱ्यापैकी 9:30पर्यंत 10पर्यंत म्हणता आटोपतात. आणि ज्या दिवशी उठतो उशिरा ना, तर हा एवढा टायमिंग झालेला आहे उशिरा उठल्यामुळे. 7-7:30पर्यंत झोपलो, जागच आली नाही रात्री, उशिरापर्यंत जागरण झालं. आणि ह्यांनी पण अलाराम लावला नव्हता. त्यांना कसं वाटलं, रोज 5-5:30ला आपण अलाराम लावतो आणि उठतो पण त्या टायमिंगला, तर आज कुठं जायचं नाही. त्यामुळे म्हटलं चला, अलाराम लावला नाही आणि 7:30 वाजेपर्यंत झोपलो. तर असं इकडे बराचसा टाईम झाला होता. 10:30 वाजले असतील, 10-10:30. म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे करून घ्यावी. स्वयंपाक करत करत आपलं देवपूजा पण होऊन जाईल. इकडे 2 भाज्या करायच्या, त्या वांग्याची भाजी आणि तिकडे शेवगा शिजायला टाकला होता, शेवग्याची भाजी. अशा 2 भाज्या, रोजच्या 2 भाज्या कराव्याच लागतात, एक सुकी आणि एक पातळ. जरी सुट्टी असली तरी दुपारी जेवणाला तर लागतंच. मी काय करते, सगळी बाकीची कामं आवरल्यानंतर सुट्टीच्या दिवशी स्वयंपाक करत असते. लवकर काही स्वयंपाक नसतो. सकाळी लवकर कसं डब्यासाठी रोज कसं लवकर स्वयंपाक करावा लागतो, तसं आज नसतं. सुट्टीच्या दिवशी निवांत स्वयंपाक असतो. तर इकडे वांग्याची भाजी करून घेतली आणि त्या मस्त अशी छान भरून वांगं केलं होतं. भरून वांगं केलं ना, तर बघू शकताय, तुम्हाला दाखवते जवळनं भरून वांगं. भरलं वांगं फार आवडतं, ताजं वांगं होतं, तर त्यामुळे भरलं वांगं केलं.
आणि तेलावरतीच करायचं वांग पूर्ण आणि उगं थोडंसं किंचित पाणी टाकायचं. तो जो मसाला आहे ना तो एकजीव व्हावा म्हणून. आणि इकडे तुम्हाला शेवग्याची शेंग मी कशी करते ते दाखवते. अगदी साधी सिंपल शेवग्याची शेंग आहे, पण इतकी छान लागते नाही, कारण हा गावठी शेवगा आहे, म्हणजे गावरान शेवगा आहे आणि त्याची भाजी साधीच केली तर चांगली लागते. कुठलाही मसाला कुठलंही वाटण न करता अशा पद्धतीने भाजी करायची. जिरी आणि मोहरी लसणाची फोडणी दिली आणि त्यानंतर आपली मिरची पावडर आहे ना ती टाकली आणि शेंगदाण्याचं कूट, फक्त बस इतकंच टाकलेलं आहे. भाजी इतकी छान लागते ना की बस. आणि खरंच बघा शेवग्याच्या शेंगाला आहे ना काय काय खूप सारे मसाले आणि खूप सारे प्रकार टाकतात ना, तर मला तर आवडत नाही. मला अशी साध्या सिंपलच भाजी आवडते, ह्यांना पण तशीच आवडते. त्यानंतर उशीर का होईना पण झाला होता, म्हटलं असू दे. स्वयंपाक करत करत भाजी तिकडे ही केली, गॅस बंद केले आणि म्हटलं चला आता रांगोळी वगैरे काढून घेऊया. जरी उठायला उशीर झाला तर रोजचं आपलं हे काम असतं, ते केल्याशिवाय बरं वाटत नाही. तुम्हाला असं होतं का कधी कधी माझ्यासारखं? तर एखाद्या दिवशी असा मला प्रत्येक गोष्टीला फार उशीर होतो, तरीसुद्धा दारामधली रांगोळी माझी काढायची चुकत नाही, कारण मला असं दार सुनं अजिबातच आवडत नाही. रोजची उंबऱ्याची पूजा आणि दारामध्ये सुंदर अशी छोटी का होईना पण रांगोळी काढायला बरं वाटतं. तर किती जरी उशीर झाला, काय जरी झालं, तर हे माझं काम जे आहे ते मी करतच असते. आणि असं प्रॉपर छान अशी पूजा वगैरे करून केली ना तर आणखीनच भारी वाटतं. तर नेहमी दारामध्ये रांगोळी असले की आपल्या घराला शोभा येते. आणि बघा एखाद्या दिवशी जर आपण दारामध्ये रांगोळी नाही काढली कारणास्तव, कुठलं एखादं सुतक पडलं असेल किंवा काय असेल, तर त्यावेळेस आपलं दार कसं दिसतं बघा. आपलं दारच सांगतं आपल्या घराची कळा, मी नेहमी सांगते. म्हणूनच बघा दारामध्ये अशी छोटीशी सुंदर अशी सुरेख रांगोळी काढावी. इकडे बघू शकता माझी खूप सुंदर अशी रांगोळी. ही रांगोळी आहे ना मी मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे, तो सुद्धा पाहिला नसेल तर नक्की पाहा बघा. चॅनलवरती अपलोड केलेला आहे मिनी ब्लॉग रांगोळीचा. तर खूप सुंदर आणि सुरेख छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि तुम्हाला दाखवते आपलं दार किती छान दिसतं बघा. तर बघा प्रत्येक भागातली बोलीभाषा ही वेगळी वेगळी असते, किंवा शब्द आहेत ना काय काय वेगळे वेगळे असतात. आता मी जे बोलते तेच तुमच्याकडं बोलतील असं नसतं. आता मी दार म्हणते तर काही जण दरवाजा म्हणतात, तर काही जण अंगण म्हणतात, अशा प्रकार असतात बोलण्याचे. तर आता परवा एक मी व्हिडिओमध्ये इंजेक्शन घेतलं काय तर तो विषय झाला होता ना. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी मणक्यामध्ये इंजेक्शन घेतलेलं आहे, त्यावरूनच एक कमेंट. तर मला एका लेडीजची कमेंट आली. आता ती कसं आहे बघा, काय काय जरा अतिच शिकलेले असतात ना, तर ते अति हुशारकी धावतात. त्याप्रमाणेच मी काय अशा कमेंटकडे जास्त लक्ष देत नाही. मला हे आवडत नाही प्रत्येक ह्यांना कमेंटला उत्तर देणं, पण मी त्यांना उत्तर दिलं. त्यांनी काहीतरी मला पण खरं तर आणखीनसुद्धा तुम्हाला सांगते, मला इंजेक्शन म्हणतात का इंजेक्शन म्हणतात ह्याच्यातलं मला काही फरक माहिती नाही. पण मी इंजेक्शन म्हणलं होतं का इंजेक्शन म्हणलं होतं ते पण माझे काही आठवण येत नाही. पण त्यांनी मला कमेंट केली होती की ह्या शब्दाला असं म्हणत नाहीत, असं म्हणतात. तर असे काही काही महारथी ज्ञान देणारे असतात. असे ज्ञानिक लोक तुमचं ज्ञान तुमच्यापाशीच ठेवा. कसं असतं प्रत्येकाची बोलीभाषा वेगळी वेगळी असते आणि एखाद्याने जरी बोललं तर त्यात काय वावगं. तर असं नाही का, आपण प्रत्येक गोष्टीचं ना ह्या लोकांना ज्ञान देणं गरजेचंच असं वाटतं. नेहमी अशा काहीतरी कमेंट येत राहतात. आता त्या गॅसच्या दिव्याचं सुद्धा सांगितलं, गॅस धन्य आहे गॅसपाशी दिवा लावला. मग त्यांना पण असं उत्तर दिलं. त्यांना म्हटलं की तुम्हीच राहिले होते फक्त मला ज्ञान शिकवायचे, बाकी सगळ्यांनी शिकवून झाले. तर आता मी गप्प बसायचं सोडून दिलेलं आहे. बऱ्यापैकी अशा घाणेरड्या कमेंट करणाऱ्या लोकांना जिथं तिथं टोकलंच पाहिजे. ह्यांची जागा दाखवून दिलीच पाहिजे, कारण आपण गप्प बसलेल्याचे फायदे. तर हे गुलाबाचं फुल आहे ना 2-3 दिवस झाले ह्यांचं लक्ष होतं. रोज म्हणायचे की हे तोडू नको, मला पाहिजे, मला स्वामींना व्हायचं आहे, हे तोडू नको, मला पाहिजे, मला स्वामींना व्हायचं आहे, असं रोजचं असायचं. पण नेमकं आज हे मीच तोडलं आणि स्वामींना वाहिलं. त्यांना कसं वाटतं की 2-3 फुलं आली तर त्यातलं एक त्यांच्या स्वामींना ठेवावंच लागतं, असं त्यांचं असतं. आणि ते गुलाबाचं फुल त्यांना खूप आवडतं. म्हणून तर म्हटलं आता भरपूर अशा कुंड्यांमध्ये भरपूर गुलाबं लावून देते, त्याच्या कांड्या तयार करते. आणि गुलाबाच्या कांड्या कशा तयार करायच्या एक मला पाठीमागं कमेंट आली होती, त्यांच्यासाठी सुद्धा सांगते. गुलाबाच्या कांड्या तयार करायचं किंवा कुठल्याही फुलाच्या झाडाच्या कांड्या तयार करायचं काहीच अवघड नसतं. तर ज्यावेळेस आपण कटिंग करतो तर जरा जाडसर भाग कटिंगचा घ्यायचा, कटिंग करायचं, त्याचा शेंडा तोडायचा आणि छान असं त्याला एक महिनाभर पाण्यामध्ये ठेवायच्या त्या कांड्या. महिनाभर जर आपण पाण्यात ठेवलं ना तर आपोआपच त्याला मुळ्या फुटतात आणि पानंसुद्धा फुटतात. त्यानंतर एखाद्या कुंडीमध्ये मातीमध्ये जमिनीमध्ये लावायच्या. तर अशी रोपं आहेत ना गुलाबाची घरच्या घरी बनवायची. मी तर नेहमी कांड्या कुठे जरी गेले ना तर कांड्या घेऊन येत असते आणि त्या कांड्या आहेत ना अशा पाण्यामध्ये ठेवते.
एक महिनाभर कुठल्याही झाडांच्या फांद्या तोडून आणल्या आणि पाण्यामध्ये ठेवलं तर त्याला मुळा फुटतात. जसं की जास्वंद असो, मोगरा असो, गुलाब असो, इतर सगळ्या कुठल्याही झाडांच्या फांद्या आहेत ना आणून अशा कटिंग आपल्या घरी तयार करत असते. तर छान अशी आपली देवपूजा झालेली आहे. तुम्हाला जवळनं दाखवते देवपूजा कशी केलेली आहे तर. आणि हा आईसाहेबांना मळवट भरते ना, तर हा सुद्धा एखाद्या दिवशी शेअर करेन. बरेच दिवस झाले विचार करते की मळवट मी कशी भरते ते शेअर करावा. आणि इकडे बघू शकताय नारळाला सुद्धा मी छान असा हळदीनं मळवट भरत असते. तर त्या दिवशी काय झालं होतं, मळवट तर इतका सुंदर भरला होता मी, पण त्या हळदीमध्ये काय प्रॉब्लेम झाला होता काय माहिती. त्या हळदीने मी मळवट भरला आणि दरवेळेस पिवळा असा छान मळवट दिसतो, पण हा लालच दिसत होता. हा कशाने, ओल्यामुळे झाला लाल का कशामुळे झालं तेच काही कळलं नाही. तर पिवळ्या हळदीचा मळवट भरलेला आता तो लाल कुंकवाने भरल्यासारखा दिसत होता. सगळं देवपूजा झालं, स्वयंपाक पाणी झाल्यानंतर सगळं असं माझं किचन छान आणि स्वच्छ चकाचक करून घेतलं. आणि मला आज एक कमेंट आली होती, काल एक कमेंट आली होती मला व्हिडिओ खाली, की ताई तुमचं किचन दाखवा. तर हे बघा माझं किचन नेहमी असं टापटीप स्वच्छ आणि सुंदर असतं किचन ओटा. तर इकडे बघू शकता स्वयंपाक तर झाला होता, पण भांडी थोडीशी घासायची राहिली होती, तीसुद्धा घासून घेतली. हंडा वगैरे घासून घेतला. तर पाण्याचा हंडा एक दिवसाआड आड करून घासत असते, किंवा ज्यावेळेस रिकामा होईल ना त्यावेळेस लगेच असं घासून घेते. आणि मस्त असं पितांबरी किंवा ती पितांबरी भैया पावडर लावून आहे ना 2-3 दिवसाला घासते. रोज मात्र रिकामं होईल त्यावेळेस घासणीनं घासून पाणी भरून ठेवत असते. तर आज पितांबरी लावून घासला होता. तर म्हटलं चला हातासारखी जास्त काही भांडी नव्हती, त्याला म्हणलं आपला हंडा पण व्यवस्थित असा इथंच घासून घेऊ. तर अशी रोजची माझी स्वयंपाकानंतरची ही आवराआवर असते. तर बऱ्याच जणांना किचन पाहायचं होतं. माझं किचन काय पूर्ण ह्या अँगलनं दिसत नाही, पण किचन ओटा वगैरे सगळं दिसतं. इकडच्या साईडला तर खूप सुंदर आहे मांडणी वगैरे, आणि त्याच्यावरती चकाचक सगळी भांडी. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.